च्या गुलामीचं प्रात्यक्षिक तुमच्या समोर आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे याच्यामध्ये की सतत SIR असेल किंवा अन्य अनेक दुबार मतदार असेल, म्हणजे मध्यंतरी आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी राहुल गांधींच्या नंतर मुंबईमध्ये वरळीत दाखवून दिलं की मतदार यादी कशी आहे. हे कानडोळा करायचा, वरून इशारा येत नाही ना, बरं तिकडे बोंबला काय करायचं ते करा. आता तर प्रत्येक प्रभागात मुंबईच्या 4 ते 6 हजार दुबार मतदार सापडत आहेत. मी जेव्हा इलेक्शन कमिशनरना दिल्लीत भेटलो होतो आयुक्तांना, तेव्हा त्यांनी एक उत्तर असं दिलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीत जी मतदार यादी असते तीच यादी महानगरपालिकेला वापरली जाईल. मग आता दुबार कुठून आली? मग दुबार कुठून आली? मग विधानसभेच्या मतदार यादीत होता का विषय? मग आता तुम्ही कोण हँडल करताय हे सगळं प्रकरण की धडाधड दुबार नावं यायला लागली, 25-25, 30-30 नावं यायला लागली, 100 वर्षावरच्या वयापेक्षाही अधिक लोकांची नावं यायला लागली. कोण आहे तुमचं? आणि दुसऱ्या बाजूला तुमचा हा जो BLO आहे त्याच्या आत्महत्यांची प्रकरणं पहा बरं, पण तुम्हाला कळेल किती घातकी प्रकार सुरू आहेत ते सगळे. आणि आज त्यांनी जे केलं, आज तुमच्या प्रश्नाकडे येतो ना, आधी हे महत्वाचं होतं म्हणून सांगितलं आवश्यक. आता या संदर्भात सुद्धा माननीय न्यायालयामध्ये केस दाखल होती, सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्या केसमध्ये ते गवळी म्हणून ज्यांनी ती केस दाखल केली होती त्यांनी सातत्याने सांगितलं होतं की आरक्षणाची मर्यादा उल्लंघिली जाते. तुम्ही तारखा देत बसलात, इकडे निवडणूक जाहीर झाली, 2 तारखेला निवडणूक आहे, तुम्ही सांगत नाही. इलेक्शन कमिशन, सर्वोच्च न्यायालय पण सांगत नाही की थांबवा किंवा फक्त डोस देतो, आम्ही बंद करू, आम्ही निवडणूक घेऊ देणार नाही, आणि तारखा देत राहिलं. 25 तारीख तुम्ही दिली, 26 तारीख तुम्हीच दिली होती ना. त्या तारखेला सुद्धा तुम्ही काय म्हणालात? निवडणूक घेऊन जाऊ द्या. तुम्ही नाही रोखलं, आम्ही नंतर निकाल त्यांचा थांबवा. एवढं माननीय सर्वोच्च न्यायालय बोलतंय. आणि तिकडे निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील 731 नगर परिषदांमधल्या 731 प्रभाग म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदार त्यांच्या निवडणुका त्यांनी थांबवल्या. 22 नगराध्यक्षांच्या निवडणुका त्यांनी थांबवल्या. कधी? 2 तारखेला निवडणूक आहे, अगदी 48 तास म्हणूया पाहिजे तर आज निवडणूक थांबली जाते. हे इलेक्शन कमिशनच्या कुठे चपरा काय ती त्यांनी ठरवायचं. तुम्हाला सातत्यानं सर्व पक्षाचे नेते सांगतायत, आम्ही सतत बोलतोय. उद्धवजींनी तर विधानसभेच्या निवडणुकीपासून सांगितलं अनाकलनीय आहे, ते बिहारच्या टोकापर्यंत गेलं, तरी सुद्धा तुमचे डोळे उघडत नाही. आणि दुर्दैवानं देशातील जनतेला सुद्धा हा भ्रमाचा भोपळा अजूनही फोडता आलेला नाही. त्यांच्याही ते लक्षात येत नाही. हा असा काय भ्रम निर्माण करतात की जसं काय आम्ही सत्यवानाची लेकरं आहोत आणि सत्यवान बोलून चाललेलो आहोत आणि लोक आमच्या मागे उभी राहिलेली आहेत. एवढ्या वाटताना सुद्धा इलेक्शन कमिशन गप्प राहतं. काल परवाकडे कोकणामध्ये नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे, ते आहेत मिंदे सेनेमध्ये, त्यांनी पकडून दिलं भाजपच्या लोकांना. पैसे जमा केलेले का घरामध्ये जाऊन व्हिडिओ काढून. काय केलं इलेक्शन कमिशननं? काय केलं पोलिसांनी? उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला म्हणे घरात घुसल्यामुळे. हे जे चाललंय त्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे. म्हणूनच पुन्हा शेवटचं महत्वाचं, देशाची लोकशाही धोक्यात आहे आणि त्याची वाट अराजकडे चाललेली आहे. जर बघितलं मुख्यमंत्र्यांनंतर मृत्यू होत आहेत. तुमचा गंभीर आहे प्रश्न, खूपच गंभीर आहे. पण सकृतदर्शनी आज ते आत्महत्या आहेत, त्यावर इमिजिएटली भाष्य करणं जर तुमच्या म्हटल्याप्रमाणे जर कधी घडलं असेल तर मग आज भट जेलमध्ये का आहेत त्याचं उत्तर मिळेल, लोह्याचं काय झालं त्याचंही उत्तर मिळेल. सर, रवींद्र चव्हाण जे भाजपचे अध्यक्ष आहे त्यांनी आता आक्षेप नोंदवला. प्रथम मुख्यमंत्री नोंदवतात, नंतर प्रदेशाध्यक्ष नोंदवतात, आक्षेप नोंदवतात आणि म्हणतात की आम्ही या संदर्भात इलेक्शन कमिशनला आम्ही निवेदन देऊ. चुकून माकून इलेक्शन कमिशन गुलामासारखं वागलं नाहीये, चुकून माकून, म्हणून त्यांची आक्षेप यायला सुरुवात झाली. त्यांच्या इशाऱ्यावर ते नाचले असते तर मात्र ते हा काय चांगलं काम चाललंय, सगळं कायदेशीर सुरू आहे, बंधन व्यवस्थित, पैसे आले तरी ते त्यांचे नव्हते, ते कोणाच्या बँकेचे होते, कॅश येते. डिजिटल इंडिया बरं का, डिजिटल इंडिया, माननीय पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियामध्ये लाखो रुपये
एकेकाच्या घरात येतात आणि मंत्र्यांची सगळ्यांची वक्तव्य पहा. एक मंत्री म्हणाला निवडणुकीची आदल्या रात्र झोपू नका, लक्ष्मी दरवाज्यात येणार आहे असं म्हणतो. दुसरा म्हणतो किती पैसे चिक्कार पैशात माझ्याकडे लागतील तेवढा खर्च करा, तुम्ही चिंता नाही करायची. पैशाच्या गोष्टी जाहीरपणे बोलल्या जातात आणि इलेक्शन कमिशन गप्प आहे. म्हणूनच म्हणतो इलेक्शन कमिशन गुलाम आहे. पण सर, एक प्रश्न असा आहे की इलेक्शन कमिशनच्या सुप्रीम कोर्टादरम्यान ज्या सुनावणीत खूप गोंधळ समोर आला, तेव्हा इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत दाखवलं म्हणे की तुषार मेहतांच्याच सल्ल्याने त्यांनी तशा प्रकारचा फॉर्म्युला बनवला होता आरक्षणाचा. अहो मुळात तेच आहेत ना, सांगतोय तुम्हाला. इलेक्शन कमिशन, न्यायालय व्यवस्था, भारतीय जनता पार्टी आणि एक तिसरी एजन्सी अशी एकत्र बसून ठरवतात अगदी काय करायचंय ते. न्यायालयाला अगोदरच माहिती असतं काय काय करणार आहे ती अगोदरच, आणि म्हणून न्यायालय पळवाटा कळत अगदी गळ्याला फास येतो तेव्हा सांगतात आता काय ते बघायला तर निकाल जाहीर करणार नाही. हो, त्या आमच्या शिवसेना पक्षाची जी निवडणुकीची जी फिर्याद दाखल आहे ती घुटमळते तिकडे. खर तर लोकशाही तिथे खुंटीला ठेवलेली आहे. एवढ्या त्याच्यात काय बोलणार आपण. सर, पार्लमेंटचं सेशन सुरू झालेलं आहे आणि आता भाषण देताना तुम्हाला वंदे मात्र म्हणता येणार नाही, जय हिंद म्हणता येणार हे नाही. जरा माझा मोबाईल आण. त्यांनी म्हणजे आश्चर्यकारक आहे. मोबाईल दे ना सनी. पंतप्रधान असंही म्हटले की ड्रामा नव्हे तर डिलिव्हरी हवी आहे. आज सकाळी पंतप्रधानांनी तसं सांगितलं. 15 लाखाची डिलिव्हरी पहिली करा, मग ड्रामा बंद होईल आपोआप. ड्रामा नाही ना, 15 लाखाची डिलिव्हरी पहिली करा. ड्रामेबाज तर तुमच्या इतक्या या देशात कोण कलावंतच नाही, सगळे कलावंत पण भरती हरतील. इतका ड्रामा, मेरी माँ को गाली दिया मैंने रो गया, मैंने गाली दिया मैंने गाली खाया. सारखी ड्रामेबाजी चालू असते तुमची. तुमच्या घोषणा म्हणजे ड्रामेबाजी आहे. तुम्ही 10,000 रुपये निवडणुकीच्या तोंडावर देता बिहारच्या महिला मतदारांना, कळत नाही का? ड्रामेबाजी नाही, प्रेम आहे. मग 5 वर्षापूर्वी का नाही दिलं? निवडणुकीच्या तोंडावर का दिलं? हे सगळा ड्रामेबाज या देशातला एकमेव पक्ष आहे हो, भारतीय जनता पार्टी. त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं काय बोलायची गरज आहे मला असं वाटत नाही. जय हिंद आणि वंदे मातरम. आणि जय हिंद आणि वंदे ते याच्यामध्ये मी आज आणतो. अरे हो दे रे, तू भी क्या करताय. 10 वेळा बोललो तुला कळत कसं. तो मराठी. त्याच्या जी आचारसंहिता म्हणून एक बुकलेट येतं पार्लमेंटचं, बुलेटिन. त्या बुलेटिन मध्ये बुकलेट पण आहे, त्याला हा, बुकलेट. बुकलेट पण आहे आणि बुलेटिन पण आहे. त्या बुकलेट मध्ये सगळ्या आचारसंहिता, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, त्यामध्ये त्यांनी थँक्यू, जय हिंद आणि वंदे मातरम हे शब्द भाषणामध्ये उद्धृत करता कामा नयेत असं त्या आचारसंहितेत म्हटलंय. इतकं आश्चर्यकारक आहे. इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, हे म्हणणारी ही मंडळी बरं का. आणि हे सगळं काल आदरणीय उद्धवजींनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन याच्यावर हल्ला जेव्हा चढवला तेव्हा आज अशी माहिती मिळते की त्या बुकलेट मधून ते काढून टाकण्यात आलेलं आहे आता. आणि म्हणून हा खरं तर आदरणीय उद्धवजींनी त्यांचा विचार आणि त्याचा विजय असं मी समजतो. कारण उद्धवजींनी हे मांडलं नसतं तर आज केंद्र सरकारला हे माघार घ्यायला लागलं नसतं किंवा त्यांना ते काढून टाकता आलं, तसंच राहिलं असतं ते. म्हणून उद्धवजींचे खास करून धन्यवाद दिले पाहिजेत आणि यांना दाखवली पाहिजे तुमची राष्ट्रभक्ती कशी बोगस आहे ती पण दाखवून दिली हे पाहिजे. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. निश्चितपणे हे उशिरा सुद्धा म्हणजे पहा ना, एवढं सगळं निर्धोकपणे रेटून नेतात ते. हा. आज अक्कल आली, समाधान एकीकडे मानलं. पंतप्रधान म्हणतात की वंदे मातरमचं एवढं कौतुक करतं पंतप्रधान. 150 वर्ष 150 सरकार करतंय. पहा, पहिली गोष्ट मला वाटतं 1823-73 साल त्यावेळेला ते वंदे मातरम पहिल्यांदा, आणि 1885ला काहीतरी ते गायलं गेलं काँग्रेसचं, आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा हा मंत्र झाला होता वंदे मातरम. तेव्हा आताचा भारतीय जनता पार्टी, तत्कालीन जनसंघ किंवा RSS यात कुठेही नव्हती. त्यामुळे त्यांचा आणि वंदे मातरमचा, त्या अबू आदमीच्या घरी आमचं ते तिकडचा एक मंत्री गेलेला, वंदे मातरम काय ना बघा. अरे तुझ्या बापजात्यांनी पण कधी वंदे मातरम नाही म्हटलं ना, तू काय जातो तिकडे. तुझ्या पितृपक्षांनी पण कधी वंदे मातरम नाही म्हटलं ना. तुम्ही तिरंगा नाही लावला ना 50 वर्ष, कशासाठी बोलताय. तो वंदे मातरम काय ना होगा, देश पे रहना होतं, काँग्रेस बोलले तर समजू शकतो आम्ही. धन्यवाद.